ओके आवाज येतो प्रत्येकाला? ओके, आवाज येतो प्रत्येकाला? ओके, मग आपण लास्ट लेक्चर स्विचिंग सर्किट चे एक्झाम्पल्स पाहत होतो. त्यामध्ये आपले 2 एक्झाम्पल झाले होते. लास्ट लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल ते सेकंड एक्झाम्पल घेत होतो आपण सॉर्ट एक्झाम्पल पैकी. ओके, आता नेक्स्ट घ्या बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन तोच आहे. काय क्वेश्चन आहे? एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट. तुम्ही घ्यायचं आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राईट इट इनपुट आउटपुट टेबल. कालचाच क्वेश्चन आहे. ओके, त्यातलं थर्ड एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 सर्किट ड्रॉ करून घ्यायचं बाळ. ओके बाळांनो, ही सर्किटची मेन स्विचिंगची आउटलाईन आहे. याला फक्त आता उरलेलं ते बॅटरी वगैरे जोडायचे, प्रत्येकाने आउटलाईन काढून घ्यायची. ओके, S1, S2, S2, S3, S1 डॅश. ओके बाळांनो, याला बॅटरी. त्यानंतर लॅम्प. ओके बाळांनो, सर्किट ड्रॉ करून घ्यायचंय. करंटची डायरेक्शन फक्त दाखवतो. ओके बाळांनो, सर्किट ड्रॉ करून घ्यायचंय. ओके, केलं सर्किट ड्रॉ. ओके, आता बाळांनो करायचं काय आहे, तुम्हाला क्वेश्चन मध्ये हे सर्किट दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे तुम्हाला सर्किटचं कन्व्हर्जन लॉजिकल फॉर्म मध्ये करायचं आहे. लॉजिकल फॉर्म मध्ये सर्किटचं कन्व्हर्जन केल्यानंतर त्या लॉजिकल फॉर्मचा इनपुट आउटपुट टेबल लिहायचा आहे. ट्रुथ टेबल नाही, कोणता? इनपुट आउटपुट टेबल. ओके, थोडस एक्झाम्पल मोठं असल्यामुळे हँडरायटिंग बारीक होणार आहे बाळांनो. ओके बाळांनो, सोल्युशन लेट. सर्वात पहिले तर S1 आला, S2 आला, S3 आलाय. मग ठीक आहे, S1 म्हणजे काय असतं बाळांनो? स्विच S1. S1 कोण इंडिकेट करतो? P. म्हणजे P इज स्विच S1. बरोबर आहे. Q इज switch S2. R is switch S3 and L is the lamp L. ओके बाळांनो, P म्हणजे स्विच S1 आहे, Q म्हणजे स्विच S2 आहे आणि R म्हणजे स्विच S3 आहे. अजून एक पाहिजे, S1 आहे, इथे S2 आहे. इथं नसेल तर पाहून घ्या, S1, S2, S2, S3, S1 डॅश, हा डॅश आहे इथे. ओके बाळांनो, आता आपल्याला लिहायचा सिम्बॉलिक फॉर्म. Therefore, the symbolic form
of given circuit is therefore the symbolic form of given circuit is. ओके बाळांनो, आता जे सर्किट आपल्याला दिलेलं आहे या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आपला, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. आता बाळांनो सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना डोक्यात ठेवा, पूर्ण सर्किट मध्ये लाईनिंग नाहीये इथे. हे सर्किट जे आलं हे 3 सर्किटचं कॉम्बिनेशन आहे. पहिला स्विचिंग सर्किट म्हणजे पहिला स्विचिंग हे आहे, दुसरं हे आहे, तिसरं हे आहे. डायरेक्ट लाईनिंग नाहीये, लाईनिंग आहेत, लाईनिंग सेपरेट लाईनिंग आहेत, पण डायरेक्ट न करता 3 वेगळ्या पार्ट मध्ये केलेलं आपण, म्हणजे तिघांना आपण वेगवेगळं केलं. सर्वात पहिले मी याला लिहिण्याचा प्रयत्न करतो. हा बरोबर का. मग आता हा एक सिंपल आहे, त्याला ब्रॅकेट टाकला, मी ब्रॅकेट दिला. ओके. हा S1 S2, S1 म्हणजे P आणि S2 म्हणजे Q. बरोबर आहे का, ब्रॅकेट मध्ये लिहिलं. आता प्रश्न हा राहिला इथे अँड घ्यायचा का ऑर घ्यायचा. बरोबर आहे. आता नीट पहा, S1 S2 एकमेकाला पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे ऑर, पॅरलल म्हणजे ऑर. ओके, संपला. आता हा याला हा कंबाईन झाला सॉल्व्ह करू. आता हा पुढचा याला कसा आहे रे बा, मध्ये सिरीज मध्ये म्हणजे अँड. याला ब्रॅकेट दिला किंवा नाही दिला तरी काही फरक पडत नाही. S2 म्हणजे काय येईल, Q. आता तुम्हाला ब्रॅकेट देतो. ओके, अँड कारण की बा हा S2 याला सिरीज मध्ये, पण बाबा हे दोघं जण एकमेकाला पॅरलल मध्ये, म्हणजे हा एक ब्रॅकेट. S3 म्हणजे R, S1 डॅश म्हणजे निगेशन P, आणि दोघं एकमेकाला पॅरलल म्हणजे ऑर. म्हणजे डोक्यात घ्या बाळांनो, पहिला मुद्दा आहे इथे 3 स्विचिंग होते ते सिरीज मध्ये. बरोबर आहे. मग हा म्हणजे गेला पहिला ब्रॅकेट अँड सेकंड ब्रॅकेट अँड थर्ड ब्रॅकेट का, तो सिरीज मध्ये. पण ओके, हा जो पहिला ब्रॅकेट हा याला रिप्रेझेंट करतो. याच्यामध्ये 2 स्विचेस S1 आणि S2 एकमेकाला पॅरलल आहे. S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q, पॅरलल म्हणजे ऑर. ओके, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये फक्त Qच आहे. ओके, अँड तिसऱ्या ब्रॅकेट मध्ये आलो आपण. तिसरा ब्रॅकेट काय करतोय बा, S3 S1 डॅश. S3 म्हणजे R आणि S1 म्हणजे P असतो. मग S1 डॅश म्हणजे काय असणार, निगेशन P. आणि हे दोघं जण एकमेकांना पॅरलल मध्ये म्हणजे ऑर. बरोबर बाळांनो. आपल्याला ब्रॅकेट दिला नाही दिला काही फरक पडत नाही. दॅट इज आपण असं पण लिहू शकतो, P or Q and Q and R or निगेशन P. बरोबर बाळांनो. हा तुम्हाला वाटलं तुम्ही यातल्या कोणत्याही दोघांना कंबाईन, कारण की बा इथे हा एक पार्ट आहे, हा दुसरा पार्ट आहे, हा तिसरा पार्ट आहे, मध्ये कनेक्टिव्ह सेम आहे. मग तुम्ही याला असोसिएटिव्ह लॉने कोणत्या दोनला बॉक्स करू शकताय. पण आपण ते न करून जरी सॉल्व्ह केलं तरी काय फरक पडत नाही. मग आता मला ड्रॉ करायचं आहे तर तुम्हाला इनपुट आउटपुट टेबल. आता काय ड्रॉ करायचं आपल्या बाळांनो, इनपुट आउटपुट टेबल. ठीक आहे. मग नेक्स्ट आपला पॉइंट इनपुट आउटपुट टेबल. इनपुट आउटपुट टेबल. ओके, याचा बाळांनो इनपुट आउटपुट टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा. तुमचं जे आन्सर आलेलं आहे सिम्बॉलिक फॉर्म मधलं ते मार्क करून ठेवायचं. कारण की क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, राईट द सिम्बॉलिक फॉर्म ना. मग सिम्बॉलिक फॉर्म आला, याला मार्क करायचं. म्हणजे टीचरला चेक काय करायचं होता, सिम्बॉलिक फॉर्म तो मार्क करून ठेवा. म्हणजे टीचरला पण जसं टेन्शन होणार नाही का तुम्ही आन्सर पुढे लिहिलं शोधण्यासाठी. ओके, हे आन्सर आहे, बाकीचं ते चेक करण्यासारखं काय चेक करण्यासारखं नाहीच. ओके, मग आता मला इनपुट आउटपुट टेबल. आता इनपुट आउटपुट टेबल मध्ये जर विचार केला तर बाळांना सर्वात पहिले हेड बनवावं लागेल, हेडिंग बनवावं लागेल. तर हेडिंग मध्ये जर विचार केला तर P, Q आणि R आलेला आहे. आज थोडासा विचार आपण ट्रूथ टेबल सारखा करू. ज्यांनी ज्यांनी ट्रूथ टेबलचे लेक्चर्स केलेले असतील त्याला ते आठवल ट्रूथ टेबलच्या लेक्चर्स मध्ये आपण काय केलं होतं. जर P, Q आला फक्त R आला नाही तर 4 व्हॅल्यूचा टेबल बनवायचा. जर P, Q, R आला, स्टेटमेंट मध्ये R आला तर 8 व्हॅल्यूचा टेबल बनवायचा आहे. म्हणजे ह्या इथे 8 व्हॅल्यूज असणार आहे. मग 1 2 3 4 5
6 7 8. ओके बाळांनो, 8 व्हॅल्यूचा टेबल बनवायचा. कधी जर आर आला तर 8 व्हॅल्यूचा टेबल, आणि आर जर नाही आला म्हणजे फक्त पी आणि क्यू आला तर 4 व्हॅल्यूचा टेबल. ओके, यातली पहिली व्हॅल्यू तर पी असणार आहे. हा टेबल मोठा आहे, पी. दुसरी व्हॅल्यू क्यू असणार आहे, क्यू. नंतर आर असणार आहे, आर. म्हणजे आपण काय काय घेतलं बा, बेसिक स्टेटमेंट मध्ये तर पी असणार, क्यू असणार, आर असणार. बरोबर आहे. हा, आता मी तुम्हाला खूप वेळेस आयडिया सांगितलेली. बेसिक स्टेटमेंट झालं का निगेशन चेक करायचं, कोणाचं निगेशन आलंय का, तर आलंय, पीचं निगेशन. म्हणजे पुढे असणार निगेशन पी. ओके, बेसिक स्टेटमेंट झाले, निगेशन झाले का छोटे ब्रॅकेट बनवायला घ्यायचे. इथं बनवलं 2 छोटे ब्रॅकेट आहे. हा पहिला पी और क्यूचा, दुसरा आर और निगेशन पीचा. मग ते 2 ब्रॅकेट बनवायला घ्यायचे. पी और क्यू. त्यानंतर पुढे कोण असेल, आर और निगेशन पी. ओके. हा, आता बघा तुम्ही डायरेक्ट जरी घेतलं स्विचिंग टेबलला, आपण डायरेक्ट जरी 3 एकत्र घेतले तरी काही फरक पडत नसतो. पण आपण 3 एकत्र न घेता तिथे दोघांचा ग्रुप करून सर्वात पहिले हे घेऊ आणि नंतर मग उरलेला पूर्ण पार्ट घेऊ. म्हणजे आपला पहिला पार्ट घ्यायचा आहे पी और क्यू अँड क्यू. आणि लास्ट पी और क्यू अँड क्यू. एवढा तर आपण इथे घेतलाय बा, पी और क्यू अँड क्यू. आणि पुढे अँड आर और निगेशन पी. ओके बाळांनो, आता हा झाला तुमचा पूर्ण इनपुट आउटपुट टेबलची आउटलाईन बनवून. आता ह्या आउटलाईन मध्ये आपला व्हॅल्यूज फिलअप करायचे. काल आपले 2 एक्झाम्पल झाले होते. दुसऱ्या एक्झाम्पलला नेमकं लेक्चर संपलं. ज्यांनी ऑफलाईन ऑनलाईन म्हणजे झूमवर केलं असेल त्यांच्या ट्रूथ टेबलच्या व्हॅल्यूज आल्या, पण ज्यांनी युट्यूबवर केलं त्यांना ट्रूथ टेबलच्या व्हॅल्यू सुद्धा नाही भेटल्या, कारण की लेक्चरचं काही संपलेलं होतं. ओके, ठीक आहे बघा. आता ह्या व्हॅल्यूज फिलअप करायच्या, करा व्हॅल्यूज फिलअप. कशा करणार, परत पहिले पहा. आता बघा तुम्हाला 1 by 1 व्हॅल्यूज फिलअप करायचे आहे. जर आपण ट्रूथ टेबल लावतो, 2 मिनिटं ट्रूथ टेबल दाखवा. ट्रूथ टेबल मध्ये पी ला 1 2 3 4 5 6 7 8 व्हॅल्यूज पॉसिबल आहे. मग आपण काय करायचं, 4 व्हॅल्यूज पी द्यायचं, 4 व्हॅल्यूज एफ द्यायचं. बरोबर आहे ना. अरे बरोबर आहे का, 4 व्हॅल्यूज पी आणि 4 व्हॅल्यूज एफ. पुढे ट्रूथ टेबलला, आता हा कोणता इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल. इनपुट आउटपुट टेबलला काय करायचं, टीच्या ऐवजी 1 घ्यायचा आणि एफच्या ऐवजी 0 घ्यायचा. म्हणजे इथे आता 4 टी पुट करायचे होते, 4 1 होते. 1 1 1 1. नंतर 0 0 0 0. ट्रूथ टेबल जर आठवला तर टी 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 एफ 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 एफ. बरोबर ना, 4 टी 4 एफ पुट करायचे. नंतर 2 टी 2 एफ. आता 2 1 1 1 0 0 1 1 0 0. म्हणजे टीच्या ऐवजी 1 आणि एफच्या ऐवजी 0. आणि आर साठी टी एफ टी एफ टी एफ टी एफ. मी म्हणताना टी एफ म्हणतो, लिहिताना 1 0 लिहिला. बरोबर आहे. ओके, आता मला घ्यायचं निगेशन. निगेशन कोणाचं घ्यायचं, टीचं निगेशन, म्हणजे याचं निगेशन, पहिल्या कॉलमचं निगेशन. निगेशन म्हणजे टीचा एफ करायचा आणि एफचा टी करायचा. मग इथे काय होईल, 1 चा 0 होईल आणि 0 चा 1 होईल. मग या 1 चा झाला 0, या 1 चा झाला 0, या 1 चा पण झाला 0 0 1 1 1 1. बाळांनो, हे झालं निगेशन पी. पुढे पी और क्यू. हा इथे पी आहेच, इथे क्यू आहेच.
ज्या दोघांचा बाळांनो घ्यायचा आहे ऑर. आता बाळांनो नीट आठवा, मी इथे बाजूला लिहून ठेवतो, ही साईड तुम्हाला थोडीशी दिसते. ओके, डोक्यात ठेवा. सेरीज म्हणजे अँड, सेरीज म्हणजे अँड, आणि अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. सेरीज म्हणजे अँड, आणि अँड म्हणजे काय, तर मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. नंतर पॅरलल म्हणजे ऑर, आणि ऑर म्हणजे ऍडिशन. तिथे वरती समासात जर लिहून ठेवलं तर चालेल. ही ट्रिक बाळा तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. शक्यतो ट्रिक सांगती नाही बाहेर. काय होतं की तुम्हाला ते ट्रूथ टेबल प्रमाणे बनवायला लावतात. ट्रूथ टेबल प्रमाणे टीएफ बनवा, मग टी त्याऐवजी 1 लिहा आणि एफ त्याऐवजी 0 लिहा असं सांगतात. चूक काय होतं, गडबड होती तिथे आपली. इथे काय करायचंय, तर आपण टीएफ चा विचारच करत डायरेक्टली. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि ऑर म्हणजे ऍडिशन. पण ऍडिशनचा रूल काय, हा बायनरी नंबर कोडिंग सिस्टीम आहे ऍक्च्युली. मग बायनरी मध्ये 1+1 2 होईल, पण 2 हा बायनरी मध्ये नसतो. बायनरी मध्ये दोनच नंबर आहेत, 0 आणि 1. मग काय करायचं, 1+1 2 च्या ऐवजी परत 1च लिहायचा. म्हणजे 1 आणि 1 पेक्षा कोणतीही मोठी व्हॅल्यू येऊ, किती लिहायचा, 1 लिहायचा. मग ठीक आहे बाळांनो, मला पी ऑर क्यू घ्यायचा आहे, या दोघांचे ऍडिशन. 1+1 होतो 2, पण 2 आपल्याकडे नाहीये, मग 1. 1+1 1. डोक्यात ठेवायचं 1+1 1 होतो बायनरी मध्ये ऍक्च्युली. 1+1 होत नाही, 1+1 हा 10 होत असतो. पण आपण 1 पेक्षा 0 पेक्षा कोणतीही मोठी व्हॅल्यू आली तर 1 लिहितो. 1+0 1, 1+0 1, 0+1 1 1, 0+0 0, 0+0 0. बरोबर आहे. ओके, पुढे आता तुम्हाला ऑरच घ्यायचा आहे परत, पण कोणाचा घ्यायचा आहे, आर आणि निगेशन पी, ह्या दोघांचा ऑर घ्यायचा. ऑर म्हणजे बाळांनो परत ऍडिशन. बरोबर का. 1+0 1, 0+0 0, 1+0 1, 0+0 0, 1+1 होणार आहे 2, पण बायनरी मध्ये 2 नसतं, मग आपण त्याला 1च लिहितो. 1 0+1 1, 1+1 2, पण बायनरी मध्ये 2 नाहीये, मग आपण त्याला 1च लिहिणार. 0+1. ओके बाळांनो, ओके इथपर्यंत झालं. आता पुढचा मेन मुद्दा आहे तो म्हणजे पी ऑर क्यू. पी ऑर क्यू म्हणजे हा ब्रॅकेट, अँड क्यू, क्यू म्हणजे हा कॉलम. बरोबर आहे. या दोघांचा घ्यायचा आहे अँड. आता बाळांनो, ऑर म्हणजे ऍडिशन, अँड म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला ह्या दोन कॉलमचं मल्टिप्लिकेशन 1 × 1 1. बाळांनो कोणी म्हटलं ना तर तुम्ही इतकं बालिशपणे बोट ठेवून का लिहिताय, चालेल बाळांनो, पण प्रत्येकाने बोट ठेवून तिथे व्हॅल्यू करा, कारण की इतक्या 1 0 1 0 आहे. एक जरी कन्सिडंट झालं तर सगळा ट्रूथ टेबल. ओके, 1 × 1 1, 1 × 1 1, 1 × 0 × 1 0, 0 × 1 0, again 1 × 1 1, 1 × 1 1. सॉरी, बरं, 1 × 1 1. नंतर 1 × 0 × 0 आणि शेवटी 0 × 0. फक्त क्यू आणि पी ऑर क्यू म्हणजे कॉलम सेकंड आणि कॉलम नंबर 5 या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं. चेक करून पहा, परत व्हॅल्यू चेक करून पाहायच्या, नंतर ट्रूथ टेबल चुकल्यानंतर बदलण्यापेक्षा चेक करून घेतली. ओके, आता मला काय करायचंय, तर आता तुम्ही जो काही हा कॉलम बनवलाय पी ऑर क्यू अँड क्यूचा हा कॉलम आणि हा शेजारचा ब्रॅकेट, म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट, ह्या दोघांमध्ये आहे अँड. अँड म्हणजे परत काय, मल्टिप्लिकेशन. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 1 × 1 1, 1 × 0 0, 1 × 0 0, 0 × 0 0. अँड आहे ना, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. 1 × 1 1, 1 × 1 1 0 0. ओके बाळांनो, आणि हा आला तुमचा
इनपुट आउटपुट टेबल. थोडस मोठं एक्झाम्पल होतं बाळांनो. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्रत्येकाने. ठीक आहे बाळांनो, घेतला स्क्रीनशॉट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 1 संपला. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण बाळांनो काय केलं, तर आपल्याला एक सर्किट दिलेलं होतं. त्या स्विचिंग सर्किट वरनं त्याचा सिम्बॉलिकल फॉर्म लिहिला आणि त्या सिम्बॉलिक फॉर्मचा स्विचिंग टेबल तयार केला. बरोबर आहे. स्विचिंग टेबल का त्याला आपण इनपुट आउटपुट टेबल म्हणतो. इनपुट आउटपुट टेबल आणि ट्रूथ टेबल मध्ये फरक काय आहे? इनपुट आउटपुट टेबल मध्ये आपण 1 0 घेतो आणि ट्रूथ टेबल मध्ये TF घेतो. इनपुट आउटपुट टेबलचा 1 हा ट्रूथ टेबलचा T एवढा असतो आणि इनपुट आउटपुट टेबलचा 0 हा ट्रूथ टेबलचा F एवढा असतो. बरोबर आहे. बाकी लॉजिक तेच आहे. फक्त अँड असेल तर आपण इथे मल्टिप्लिकेशन घेतो आणि ऑर असेल तर आपण ऍडिशन घेतो. ऍडिशन घेताना 1 + 1 हा परत 1 लिहायचा. बरोबर आहे. बाकीचे ऍडिशन मल्टिप्लिकेशन आता नेहमीच्या रूल प्रमाणे करायचा. ओके बाळांनो, कारण त्याच्यामध्ये 1 आणि 0 सोडून तिसरा नंबर येत नाही. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 घ्यायचा बाळांनो. आता उलट करायचं. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपला सर्किट दिलं होतं, सिम्बॉलिक फॉर्म विचारला होता. आता बाळांनो सिम्बॉलिक फॉर्म देणार आणि सर्किट विचारणार. खाली घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. कंस्ट्रक्ट the switching circuit. Construct the switching circuit of the following. Construct the switching circuit of the following. First आहे P or negation P and Q or negation Q and R or negation P. परत वाचतो P or into bracket negation P and Q bracket complete or negation Q and R or negation P. आता बाळांनो बुक मध्ये थोडंसं क्वेश्चन चुकलेलं आहे. पहिल्या याच्यामध्ये P ला डबल ब्रॅकेट झालेला आहे. ओके बाळांनो. ओके, आता काय करायचं लक्षात घ्या. इथे बाळांनो तुम्हाला जेवढं विचार तेवढंच करा. तुम्हाला लॉजिकल फॉर्म दिला आणि फक्त काय म्हटलं, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट. फक्त स्विचिंग सर्किट बनवायचंय. तर स्विचिंग टेबल वगैरे काहीच नाही, फक्त याचं सर्किट बनवून दाखवायचं. मग आता आमचा P दिलाय. स्विचिंग सर्किट मध्ये P आणि Q नाहीये. सर्किट मध्ये S1 S2 येतात, स्विचेस येतात. बरोबर आहे. मग सोल्युशन काय करणार बाबा आपण इथे? सोल्युशन सर्वात पहिले कोण काय आहे हे लिहा. लेट P इज, P काय आहे? स्विच S1. Q इज, Q काय आहे? स्विच S2. R आलेला आहे, काय तो? स्विच स्विच S3. आणि L काय बाळ? द लॅम्प L. ओके, इथे L आलेला नाहीये, पण तो आपण प्रत्येक वेळेस घेतोय कारण की आपला तो काय आहे? इंडिकेटर आहे. ओके बाळांनो. हा, आता मी आता सर्किट तयार करायला घेतो.
सर्वात पहिले बाळांनो सर्किट तयार करताना पहिला मुद्दा, कोणीही पेनने तयार करायचं नाही सर्किट, सर्किट पेन्सिलने तयार करायचं. जर ऑफलाईन क्लास सुरू झाले, मी जर नोटबुक मागितली तुमची पाहिला, जर मला त्यामध्ये पेन्सिलच्या पेनने सर्किट काढून दिसलं, त्याच ठिकाणी नोटबुक फाडून फेकला. फार एकदम आळसीपणा करतात, पेनने काहीतरी ड्रॉ करतात आणि त्याच्यात खाडाखोड करतात, काहीच कळत नाही कुठे स्विच आणि कुठे काय. पण तुम्हाला इथे कसं ड्रॉ करायचं, पेन्सिलने ड्रॉ करायचं सर्किट. Therefore, the circuit is ओके. आता बाळांनो वगैरे नीट पहा. सर्वात पहिले मी हा एक स्क्वेअर ब्रॅकेट घेतो, हा एक स्क्वेअर ब्रॅकेट घेतो, दोघांच्या मध्ये ऑर आहे. ऑर म्हणजे काय? ऑर म्हणजे काय? पॅरलल. मग आता नीट लक्षात घ्यायचं, मी आता फक्त रफ ड्रॉ करतोय पहिले. म्हणजे दोन काय होणार, पॅरलल मध्ये असणार. सर्वांनी पेन्सिलनेच ड्रॉ करायचं आहे. बरोबर बाळांनो, हा आहे तुमचा पहिल्या दोन ब्रॅकेट बद्दलचा भाग. काय पहिल्या दोन ब्रॅकेट मध्ये? पहिल्या दोन ब्रॅकेट मध्ये ऑर होता, म्हणून मी दोन पॅरलल लाईनिंग घेतल्या. बरोबर आहे. ओके. आता याच्यामध्ये म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये विचार करू. आता मी करता विचार नाही करत. पहिला ह्या ब्रॅकेट, इथे परत बाबांनो दोन, हा एक पार्ट आणि हा एक ब्रॅकेट, यांच्यामध्ये परत ऑर आहे. म्हणजे बाबांनो इथे परत दोन पॅरलल आहे. ऑर म्हणजे पॅरलल असतो, म्हणून मी तुम्हाला म्हटलं पेन्सिलने ड्रॉ करा. याच्यामध्ये खूप खाडाखोड करावी लागते. ओके. पुढचा पार्ट. आता याच्यामध्ये परत आतमध्ये चेक करूया. वरती पहिल्याला एकच आहे पी, दुसऱ्यामध्ये दोन आहे ते अँड ने जोडले. अँड म्हणजे सिरीज. बरोबर आहे. ओके. म्हणजे इथे याप्रमाणे स्विचेस. ओके बाळांनो, हा झाला तुमचा पहिला ब्रॅकेट तयार. ओके. इकडचा. आता सेम तुमच्याकडे राईट साईडला दुसरा ब्रॅकेट, याच्या व्हॅल्यूज लिहा. हा सर्वात पहिला पी. पी म्हणजे कोण? S1. दुसरा निगेशन पी, S1 डॅश क्यू S2. ओके. मी पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेट बद्दल लिहिलं. मानो सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट साठी तुम्ही सेकंड लाईनिंग तयार करून पहा बरं. ओके. सेकंड लाईनिंग म्हणजे सेकंड ब्रॅकेट. आता इकडचा ब्रॅकेटचा विषय संपला. आता मला हा ब्रॅकेट म्हणजे दुसऱ्या लाईन वरचा ब्रॅकेट बनवायचा आहे. याच्यामध्ये परत बाळांनो दोन पार्ट आहेत, एकमेकाला ऑर मध्ये. ऑर म्हणजे परत पॅरलल. ऑर म्हणजे परत पॅरलल. पॅरलल आला की लगेच एक रेक्टँगल काढून टाकू. ओके. त्यानंतर ओके, हे दोघं जण ऑर मध्ये म्हणजे पॅरलल. पण त्यामध्ये दोन ब्रॅकेट आहे ना, मग वरची लाईनिंग हा पहिला ब्रॅकेट आहे, दुसरा हा आहे. पहिल्यामध्ये दोन जण जे अँड ने जोडलेले, अँड म्हणजे बाळांनो परत सिरीज. आणि दुसरा जो ऑर मध्ये उरला तो एकच ते निगेशन. ओके. सर्वात पहिला आता निगेशन क्यू. ओके. सर्वात पहिले निगेशन क्यू. निगेशन क्यू म्हणजे काय? क्यू म्हणजे S2 आणि निगेशन म्हणजे डॅश. आर म्हणजे काय? S3 आणि निगेशन पी. पी म्हणजे काय? S1 आणि निगेशन म्हणजे डॅश. आणि पाहून घ्या, अँड म्हणजे हे दोघं जण सिरीज मध्ये आले आणि तो ऑर मध्ये म्हणजे पॅरलल गेला. बरोबर आहे. स्विच तयार झालं. आता अजून काय जोडायचं राहिलं आपल्याकडून? याला आणखी काय जॉईन करायचं? एक बॅटरी जॉईन करून द्यायची आणि एक लॅम्प यल जॉईन करून द्यायची.
ओके बाळांनो, आता राहिला प्रश्न करंटची डायरेक्शन दाखवा. इकडनं करंट सर्किट स्विच मध्ये एंटर करणार आहे, इकडनं स्विच मधून आउट करणार आहे. एवढं जर दाखवलं तरी बाद झाला. किंवा तुम्ही अजून दाखवू शकता इथनं येणार करंट, इकडनं जाणार वगैरे. पण मी मुद्दाम जास्त गोंधळ करत नाही, कारण की आपण ऑलरेडी ऑनलाईन लेक्चर घेतो, त्याच्यामध्ये दिसलं नाही क्लिअर, परत तुम्ही त्या ॲरोजला सुद्धा स्विचेस करून ठेवू शकता. तर बाळांनो, हे आहे त्या सिम्बॉलिकल फॉर्मचं स्विचिंग सर्किट. ओके ओके बाळांनो, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल याच प्रमाणे आहे. सेकंड एक्झाम्पल बाळांनो याच प्रमाणे आहे. सेकंड एक्झाम्पल प्रत्येकाने ट्राय करता एकदा. ओके बाळांनो, सेकंड एक्झाम्पल घ्या. नंबर 2. P and Q and R or P or Q and negation R. ओके, होणारी चूक. डायरेक्ट सर्किट काढायला जे लागले डायरेक्ट चुकले. डायरेक्ट सर्किट काढायला सुरुवात नाही करायची. पहिले तुम्हाला हे लिहायचंय की इथे तुमच्याकडे PQ आलेला आहे आणि सर्किट मध्ये काय असणार आहे, स्विच असणार आहे S1 S2 S3. बरोबर आहे. मग बाळांनो, तुम्हाला परत पहिले स्विचेस बद्दल लिहायला लागणार आहे. काय? लेट. P stands for switch S1. Q stands for switch S2. नंतर R आलेला आहे. ओके, आलेला आहे. R stands for काय येईल? स्विच S3. आणि इथे L दिलेला नसतो, पण L प्रत्येक वेळेस आपण कंपल्सरी लिहितो. L म्हणजे काय असतो? द लॅम्प L. बरोबर आहे. ओके बाळांनो, आता ते बाकीचा बॅटरी आणि लॅम्पचा पार्ट आपण कधी जोडू शकतो. पहिला मुद्दा आहे ते स्विच तयार करणं. आधी ते स्विच तयार करून घ्यायचं. स्विच तयार करताना देअरफॉर द सर्किट इज. ओके बाळांनो, सर्किट काय असतं? देअरफॉर द सर्किट इज. ओके, सर्वात पहिला मुद्दा आहे इथे पहा, हा एक ब्रॅकेट आहे, हा दुसरा ब्रॅकेट आहे. दोघ जण एकमेकाला ऑर मध्ये. ऑर म्हणजे पॅरलल. ऑर म्हणजे काय? पॅरलल. मग एक बेसिक एक लाईन घ्यायची. या लाईनला हे दोन काय असणार? पॅरलल मध्ये. मग ठीक आहे, पॅरलल म्हणजे याप्रमाणे काहीतरी असेल. ओके बाळांनो, दोन लाईन्स पॅरलल मध्ये घेतल्या. पुढचा मुद्दा आला. आता पहिला ब्रॅकेट ही पहिली लाईन दाखवतो, तो दुसरा ब्रॅकेट ही दुसरी लाईन दाखवतो. मग आता 2 मिनिटं मी दुसरा ब्रॅकेटचा म्हणजे दुसऱ्या लाईनचा विचार सोडून देतो आणि फोकस करतो पहिल्या लाईन वरती. मग पहिल्या लाईन मध्ये काय आहे? P Q R. ती कसं ना अँड मध्ये. अँड म्हणजे काय रे बाळांनो? अँड म्हणजे काय? सिरीज. म्हणजे 3 स्विच इथं अँड मध्ये असणार, म्हणजे सिरीज मध्ये असतील. बरोबर आहे. मग हे 3 स्विचेस सिरीज मध्ये. ओके. हा, P म्हणजे कोण? S1. Q म्हणजे कोण? S2. आणि R म्हणजे कोण? S3. ओके बाळांनो, आता त्यानंतर आता येतो तो दुसरा ब्रॅकेट. आता पहिला ब्रॅकेट मध्ये सोडून द्या. दुसरा ब्रॅकेट. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये परत 2 पार्ट आहे पहा. हा एक सिंगल आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे.
हे दोघं जण एकमेकाला ऑर मध्ये, ऑर म्हणजे पॅरल ना, मग आता हा मध्ये पॅरल दाखवा किंवा इथे जरी पॅरल केला तरी चालतो. ओके, ऑर म्हणजे पॅरल, म्हणजे इथे परत दोन सेपरेट पार्ट करायला लागतील. ओके, याच्यामध्ये पहा, पहिल्याच्या वरती पहिला एकच सिंगल, म्हणजे सिंगल मी कट केला. ओके, इथे सिंगल कट घेतला फक्त का, तर पहिल्याच्यात एकच स्विच आहे. दुसऱ्याच्यामध्ये दोन यांचे अँड जोडलेले, अँड म्हणजे सिरीज, म्हणजे दोघ जण अँड मध्ये परत, म्हणजे ओके. जो दुसरा ब्रॅकेट आहे तो काहीतरी या टाईपचं स्विच इंडिकेट करतोय. ओके, इथं पी, पी म्हणजे कोण, S1. पुढे खालच्या लाईन क्यू, क्यू म्हणजे S2 आणि निगेशन आर, आर म्हणजे S3, निगेशन म्हणजे डॅश. ओके बाळांनो, ही झाली स्विचची आउटलाईन तयार.